उन्हाळ्यामध्ये बराचसा थकवा जाणवतो, एनर्जी डाऊन होते. अशा वेळेस आपण वेगवेगळ्या प्रकारचे सरबत पितच असतो. लिंबू सरबत असो किंवा मिल्कशेक असो, आपण असं थंड थंड पितच असतो. तर त्यातलंच आपण आज एक करतो आहे पौष्टिक असं हेल्दी असं कैरीचं पन्हं, गूळ घालून कैरीचं पन्हं आज आपण करतो आहे. आणि विशेष म्हणजे आपण याला महिनाभर स्टोअर करून ठेवू शकतो. एकदा केलं की महिनाभर बघायचं टेन्शन राहत नाही. खूप साधी सोपी रेसिपी आहे नेहमीप्रमाणेच. त्यामुळे व्हिडिओला लगेच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. इथे मी 3 कैऱ्या घेतलेल्या आहेत. 3 कैऱ्यांचं मी इथे पन्हं करून घेणार आहे. त्यासाठी आधी कैऱ्या मी स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत आणि आता ह्या कैऱ्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत. इथे 3 कैऱ्यांचं मी पन्हं करून घेते. उन्हातून आल्या आल्या आपण छान थंडगार हे कैरीचं पन्हं पिलं की लगेचच थकवा दूर झाल्यासारखं वाटतं, छान फ्रेश वाटतं. त्यामुळे हे एकदा करून ठेवायचं आणि महिनाभर मस्तपैकी जेव्हा वाटेल तेव्हा आपण कैरीचं पन्हं पिऊ शकतो. तर 3 कैऱ्या मी घेतल्या होत्या. त्यामध्ये आता थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे. कुकरच्या डब्यामध्ये मी हे घेतल्या आहेत कैऱ्या. तुम्ही ह्या डायरेक्ट पातेल्यामध्ये सुद्धा शिजवून घेऊ शकता कैऱ्या. आणि कुकरमध्ये ठेवून याच्या मी 3 शिट्ट्या करून घेणार आहे. 3 शिट्ट्यामध्ये या कैऱ्या चांगल्या शिजतात. आता 3 शिट्ट्या मी या कुकरच्या करून घेते. तर बघा इथे मी माझ्या कैऱ्या चांगल्या शिजलेल्या आहेत. 3 शिट्ट्या मी घेतल्या होत्या आणि 3 शिट्ट्यांमध्ये कैऱ्या चांगल्या शिजल्या, पण ते थंड होऊ द्यायच्या कारण खूप गरम असतात. तर इथे बघा मी थंड झाल्यानंतर कैरीचे जे वरचे साल असतात ते काढून घेतलेले आहे. तर इथे आपण काय करू शकतो, कैरीचे साल आपण जेव्हा शिजायला टाकतो तेव्हा आधीच कैरीचे साल काढून शिजायला टाकू शकतो. तसंही करता येईल. तर इथे मी आता सगळे कैरीचे साल काढून घेतले आहेत. थोडं अजून ते कोमट असं होतं. आणि आपल्याला आता हा कैरीचा सगळा जो गर आहे हा काढून घ्यायचा आहे. हा कोईला बघा बराचसा गर आहे. तर मी हा कोई आता बाजूला काढून घेते. आणि हे जे कुकरच्या डब्यामध्ये पाणी आहे ना, हे सुद्धा आपण यामध्ये गूळ टाकून, पन्हंच आहे हे पण गूळ टाकून पिऊ शकतो आपण. ते पण वाया जाणार नाही. आता हे सालीला पण ना बराचसा गर लागलेला असतो. हा सगळा गर आपल्याला आता काढून घ्यायचा आहे. बघा ह्याप्रमाणे सालींमध्ये बराचसा गर असतो. तर आता मी सगळा असा सालींमधला आणि कोईमधला सुद्धा गर काढून घेते. पोटाला थंडावा देणारं कैरीचं पन्हं आपण करतोय. पारंपरिक अशी आपली ही कैरीच्या पन्ह्याची रेसिपी आहे, खूप आधीपासून चालत आलेली. तर इथे बघा मी कैरीच्या सालीला जे गर होता तो सगळा गर इथे काढून घेतला आहे. त्याचबरोबर आता कोईला सुद्धा बराचसा गर आहे. हा सगळा गर आता काढून घेते मी. कोईचा गर हा लगेच निघतो कारण शिजलेली कैरी असते त्याच्यामुळे. बघा इथे मी सगळा गर असा चांगला काढून घेतला आहे. चांगल्या प्रमाणात हा गर निघलेला आहे बघा. आपण स्टोअर करून ठेवू शकतो, त्यामुळे जास्त प्रमाणात केलं तरी काही टेन्शन नाही. इथे सगळा कैरीचा गर मी आता काढून घेतलेला आहे. आणि आपण आज इथे गूळ घालून कैरीचा पन्हं करतोय. बरेच जण हे साखर घालून पण करतात. तुम्हाला जर गुळाच्या ऐवजी साखर वापरायची असेल तर तुम्ही साखरही वापरू शकता, पण मला तरी वाटतं की साखरेपेक्षा गूळ कधीही चांगला. कैरीचा सगळा गर मी काढून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला हा जो गर आहे हा छान स्मूथ व्हावा यासाठी आपल्याला एकदा तो मिक्सरमधून फिरवून घ्यायचा आहे. तर त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदा हा सगळा गर काढून घेते. एवढ्या गरासाठी मी 1 वाटी इथे गूळ पावडर घेतलेली आहे. गुळाचं प्रमाण कैरी किती आंबट आहे किंवा तुम्हाला किती गोड आवडतं ह्यानुसार इथे गुळाचं प्रमाण घ्यायचं आहे. मी इथे 1 वाटी घेतलेली आहे. गूळ पावडर करून घेतलेली आहे मी. तुमच्याकडे ढेप असेल तर ती बारीक चिरून घ्यायची मग. आणि ही गूळ पावडर आपण जो गर काढून घेतला मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यामध्येच काढून घ्यायचं आहे. आणि हे दोन्ही आपल्याला आता एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे छान असं आपलं स्मूथ पन्हं तयार होईल. तर इथे बघा मी कैरीचा गर आणि गूळ मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे आणि आपला छान असा कैरीचं पन्हं इथे तयार झालेलं आहे. आता हे आपण स्टोअर करून ठेवू शकतो. छान झालेलं आहे पन्हं. आता हे आपल्याला काचेच्याच बरणीमध्ये स्टोअर करायचं आहे. आता हे महिनाभर आपलं चांगलं टिकतं. फ्रीजमध्ये आपण महिनाभर हे चांगलं स्टोअर करून घेऊ शकतो. फक्त काचेच्याच बरणीमध्ये स्टोअर करा मात्र. आणि आता आपल्याला हे स्टोअर करून ठेवल्यानंतर जेव्हा आपल्याला प्यायचं कैरीचं पन्हं तेव्हा यातनं 2 चमचे पन्हं घ्यायचं आणि त्यामध्ये थंडगार छान माठातलं पाणी घ्यायचं किंवा तुम्ही आईस क्यूब पण घेऊ शकता. मी इथे सगळं जे कैरीचं पन्हं करून ठेवलं होतं ते एका काचेच्या बरणीमध्ये काढून घेतलेलं आहे. असं तयार केलेलं असलं कैरीचं पन्हं की जेव्हा वाटेल तेव्हा आपण हे पन्हं करून पिऊ शकतो. आणि अजिबात याला मेहनत लागत नाही. अगदी साधी सोपी रेसिपी आहे.
आता आपण हे कैरीचं पन्हं तयार करून घेऊ. तर त्यासाठी इथे बघा मी एका ग्लासमध्ये 2 चमचे हे जे आपण तयार करून ठेवलं होतं ते कैरीचं पन्हं घेते आहे. ग्लासमध्ये मी आता हे 2 चमचे काढून घेतलेले आहे आणि आपल्याला आता याच्यामध्ये थंडगार छान असं पाणी टाकून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही पुदिन्याची पानं घेऊ शकता, त्याचबरोबर काळं मीठ घेऊ शकता. मी इथे फक्त चाट मसाला टाकणार आहे वरून, पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये काळं मीठ त्याचबरोबर पुदिन्याची पानं आवडीनुसार घेऊ शकता तुम्ही. एकदा व्यवस्थित ते मिक्स करून घेते आता, म्हणजे हे कैरीचं पन्हं पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल. छान थंडगार पाणी मी इथे घेतलेलं आहे आणि वरून थोडासा चाट मसाला टाकलेला आहे. पुदिन्याची पानं असतील तर ती पण नक्की टाका. पुदिन्यामुळे पण आपल्या पोटाला थंडावा मिळतो आणि व्यवस्थित असं एकदा मिक्स करून घेते. उन्हाळ्यामध्ये पोटाला थंडावा देणारं छान थंडगार कैरीचं पन्हं इथे आपलं तयार झालेलं आहे. तर तुम्हाला जर ही गूळ घालून केलेल्या कैरीच्या पन्ह्याची रेसिपी आवडली असेल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.